Andaman and Nicobar Islands. Yes, guys, very important when it comes to geopolitical understanding. बरोबर आहे. जिओस्ट्रॅटेजिकली एक्झाम पर्स्पेक्टिव्हने आणि ओव्हरऑल इंडियाच्या सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हने अंडमान निकोबार आयलँड ग्रुप्स आर व्हेरी व्हेरी क्रुशियल. सो मग या अंडमान निकोबार आयलँड ग्रुपचा काय क्रुशियल अस्पेक्ट आहे, काय क्रुशियल रोल आहे इन दी ओव्हरऑल इंडिया जिओ पॉलिटिकल पोश्चर. मग हा आहे आजचा आपला DWP सेशनचा डिस्कशन पॉइंट, जिथे आपण त्याला आन्सर स्ट्रक्चर मध्ये पुट इन करणार आहात. ठीक आहे. सो सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर सुद्धा करा, बाकी लोकांना सुद्धा या डिस्कशनचा खरंच खूप फायदा होईल. वॉच इट टिल दी. बघा गाईज काय म्हणतोय क्वेश्चन. Question is basically what are the geostrategic significance of Andaman and Nicobar Island. ठीक आहे. मग आता इथे वर्ड थोडासा फोकस करायचा आहे तुम्हाला. जिओस्ट्रॅटेजिक म्हणजे सिग्निफिकन्स म्हणलं असतं तर थोडासा पॉइंट आपला वेगळा आला असता, पण व्हेन इट कम्स टू जिओस्ट्रॅटेजिक मग आपला पॉइंट थोडासा अजून काय होणार, थोडासा डिटेल आणि डायव्हर्स असेल. आय होप यू गाइज आर गेटिंग. 10 मार्क्स साठी विचारलाय, 150 वर्ड्स आपला समजा आन्सर असेल है ना. सो मग आपल्याला तसाच तो आन्सर इथे करायचा आहे. ठीक ना. डिमांड काय आहे, जिओस्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ अंडमान अँड निकोबार. ठीक आहे. सो मग तुमचा टार्गेट जिओस्ट्रॅटेजिक वर जास्त असला पाहिजे रादर दॅन फूड रिसोर्सेस, हे रिसोर्सेस, ते रिसोर्सेस. ठीक आहे. आय होप यू गाइज आर गेटिंग. ठीक. मग आता इंट्रोडक्शन कसा करणार मी. मग इंट्रोडक्शन शुड बी वेल टार्गेटेड. ठीक आहे. वेल टार्गेटेड इंट्रोडक्शन असेल, जिथे मी सरळ सरळ अंडमान निकोबारचे जिओस्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्सला हेल्प करेल. इंडिया हॅज अ प्लॅन टू बिल्ड अ ग्रेट निकोबार पोर्ट विच इज जिओस्ट्रॅटेजिकली ॲट अ व्हेरी क्रुशियल जंक्शन पॉइंट, and Andaman Nicobar as a whole is very important from ports development, from sea lines of communication, from military and defense perspective, and first point of defense also, making it geostrategically very important. आहे का 20-25 वर्ड्स मध्ये होऊन जाईल. मी तिथे तुम्हाला इंट्रोड्यूस पण केलं, मी काय काय पॉइंट्स पुढे फर्दर एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो दॅट इट शुड बी व्हेरी टार्गेटेड देन गाईज. ठीक आहे. सो 20 ते 25 वर्ड. मी क्वेश्चन अजून कॉम्प्लेक्स घेत नाहीये, मी इझी क्वेश्चन घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला आन्सर पण करणं इझी पण राहील. ठीक आहे. पण सोबत बघा इथे असणं जरुरी आहे मॅप. तर मॅप नसेल तर दॅट वोंट गिव्ह यू इव्हॅल्युएटर ऑल्सो राईट आयडिया. तर मग इथे अंडमान निकोबार तुम्ही हे करा विथ रिस्पेक्ट टू अदरवाईज दाखवलं तर जास्त बेटर आहे. याला प्रॉपर एक बॉक्स पण असला पाहिजे. ठीक आहे. आणि मग तो कसा जिओ स्ट्रॅटेजिक पर्पज बघा, साऊथ ईस्ट एशिया कनेक्टेड आहे, स्ट्रेट ऑफ मॅलाका, चायना रूट आहे, पॅसिफिक रूट आहे, म्यानमार कनेक्टेड आहे, इंडिया आहे, पण इथे फर्दर यू विल फाइंड फर्दर साऊथ ऑस्ट्रेलिया वगैरे. इथे पण कसा जिओ पॉलिटिकल सिग्निफिकंट लोकेशन आहे, यू नीड टू पुट इन. ठीक आहे. मग आता बॉडी मध्ये काय येणार, आता बॉडी मध्ये आपण एक ही सन डायग्राम ड्रॉ करणार आणि त्याला एक्सप्लेन सुद्धा करणार. ऍटलीस्ट आय एम एक्सपेक्टिंग 6 to 7 पॉइंट्स, राईट. पॉसिबली मोर असतील तर वेल अँड गुड, राईट. मग फर्स्ट पॉइंट काय होतं आपला, फर्स्ट पॉइंट इज दी हार्बर अँड पोर्ट्स. Andaman Nicobar has huge potential, that's why planning for a great Nicobar port where it acts as a port of call, it acts as a transshipment hub, and thus it is a very resource hub center in the future. So to geostrategic purpose ने फार important. Next, स्ट्रॅटेजिक लँडमास. स्ट्रॅटेजिक लँडमास काय म्हणतीये, स्ट्रॅटेजिक लँडमास इन द सेन्स की अंडमान निकोबारची ही जिओग्राफिकल जी पोझिशन आहे ती आपल्याला ओव्हरऑल सर्व्हिलन्स करण्यासाठी बे ऑफ बेंगॉलवर, बे ऑफ बेंगॉलवर आपल्याला एक नॅचरल डॉमिनन्स प्रोव्हाइड करते. बरोबर. सो दॅट स्ट्रॅटेजिक लँडमास अँड लोकेशन तो सुद्धा हेल्प करतोय. पायरसीचा एवढा जास्त कन्सर्न ऍटलीस्ट अंडमान निकोबार मध्ये नाहीये. लक्षद्वीप साठी तो केस इक्वली व्हॅलिड आहे, बट येस दॅट इज what we have to consider. Then sea lines of communication, geostrategic important. बघा गाईज, जेव्हा वर्ल्ड मध्ये 95% ट्रेड हा ओशन रूट थ्रू होतोय, मॅरिटाईम नेचरचा आहे, तिथे पोर्ट्स आर रॅदर गेटवे फॉर युअर डेव्हलपमेंट. अँड द थिंग इज की अंडमान निकोबारचा हा जो लोकेशन आहे, इट इज रॅदर ऑन व्हेरी क्रिटिकल जंक्चर, सी लाईन ऑफ कम्युनिकेशन, मेडिटेरेनियन, रेड सी आणि मग पॅसिफिक ओशन किंवा केप ऑफ गुड होप वाला रूट आहे, त्याच्याशी क्लोजनेस आहे विथ दिस पर्टिक्युलर रूट ऑल्सो, है ना. सो मग तो आपल्याला फार जास्त
सिग्निफिकंट ऍडव्हान्टेज देतोय इन कंपॅरिझन टू एनी अदर लोकेशन. देन EEZ रिसोर्सेस, याचा किती जिओ स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स आहे दॅट यू जस्ट कॅनॉट इमॅजिन गाईज. कारण आयलँड भले एरिया कमी आहे पण त्याच्या EEZ जो आपल्याला देखतो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, UN क्लॉज तुम्हाला माहितीच असेल है ना. सो मग याच्या थ्रू 200 नॉटिकल माइल्स हा संसाधने आपल्याला ऍडिशनल भेटतात. मग त्याच्यामध्ये क्रिटिकल मिनरल्स पण असतील, त्याच्यामध्ये आपल्याला मिनरल्स असतील है ना, त्याच्यामध्ये आपल्याला बाकी एनर्जी मिनरल्स भेटतील, पेट्रोलियम फॉसिल्स भेटू शकतात. ठीक आहे, कोरल्स तर आहेच आहे. यू विल फाइंड यांचा एवढा जास्त सिग्निफिकन्स आहे, मेकिंग इट रॅदर समथिंग व्हेरी 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 क्रुशियल हिअर है ना. सो दिस वन. देन नॅव्हल बेस. नॅव्हल बेस व्हॉट? नॅव्हल बेसच्या टर्म मध्ये तुम्ही बघणार की जिओ स्ट्रॅटेजीच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा बनवण्याच्या पर्स्पेक्टिव्हने नॅव्हल बेस किती इम्पॉर्टंट रोल प्ले करताय. की इथे जर का नॅव्हल बेस असेल तर आपल्याला शिप्सला तिथे एक सेफ होस्टेज भेटेल. ठीक आहे, रिफ्युलिंग फॅसिलिटीज भेटतील, रिपेअरिंग फॅसिलिटीज आहे. आणि ज्या फॅसिलिटीज मग अफगाणिस्तानकडे नेपाळकडे ऍडव्हान्टेज नाही, तो ऍडव्हान्टेज आपल्याकडे आहे. येस, वी हॅव टू. दॅट्स वाय एव्हरी अदर सुपर पॉवर इज लुकिंग फॉर अ सेपरेट नॅव्हल बेस. देन ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा हा एक स्ट्रॉंग पिलर आहे आपला अंदमान आणि निकोबार. It in fact act as a first line of defense if any attack comes from east. Yes, so Act East पॉलिसीला साऊथ ईस्ट एशिया सोबत कनेक्ट करण्यासाठी, म्यानमार सोबत कनेक्ट करण्यासाठी, ऑस्ट्रेलिया सोबत कनेक्ट करण्यासाठी, पॅसिफिक सोबत कनेक्ट करण्यासाठी दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा चोकिंग पॉइंट पण मॅलाकन चोकिंग पॉइंट आहे, त्याच्या जवळपास आहे. सो इन फ्युचर पॉसिबली हा अल्टरनेट रूट पण प्रोव्हाइड करू शकतो त्या चोकिंग पॉइंटला, कारण चायनाचा डॉमिनन्स आणि इन्फ्लुएन्स बघून. ठीक आहे, मग काउंटर टू चायना अँड US ऑल्सो. मी US इंटेन्शनली पुट केला कारण पॉलिसी अनसर्टनिटीज असतील फ्युचरमध्ये. आज चायनाचं जे होतंय ते इंडिया सोबत सुद्धा होईल. ठीक आहे, बिकॉज वी आर गोइंग टू इक्वली अ ग्रेट पॉवर. सो द थिंग इज इथे सिम्पली यू विल फाइंड स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी, राईट. चायनाची आहे तिला काउंटर करायचं आहे आपल्याला. युएसचा पण जर इन फ्युचर कधी चॅलेंजेस आला तर तो सुद्धा, बांगलादेश, पाकिस्तान होस्टाईल नेबर्स आहे आपले, तिथे जर का काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला एक साऊथ वेल कनेक्टेड जो डेस्टिनेशन आहे अंडमान निकोबार इट्सल्फ. ठीक आहे, सो त्याला आपण याच्या थ्रू काउंटर करू शकतो. अँड दॅट इज ऍब्सोल्युटली ए स्ट्रिंग ऑफ डायमंड पॉलिसी आपली है ना, जी तिथे इफेक्टिव्हली वर्क करेल. आय होप हे जे जिओ स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स आहेत ऑफ अंडमान निकोबार, येस, यू मस्ट बी प्रिटी मच क्लिअर. आय होप यू गाईज have this idea well into multiple dimensions. So conclusion कसं करणार आपण conclusion? Conclusion should be पहिले तर conclude करा, conclusive itself. ठीक आहे, conclude and then what you should do, then you have to be futuristic. कसा याला अजून enhance करता येईल या रोलला. So the Andaman Nicobar is very important from geostrategic perspective, and we have to promote the geostrategic use in a way that it should ensure the development of India as a state. Yes, so that is what this DWP discussion, guys. Subscribe करायला बिलकुल विसरू नका, तुम्हाला 100% या चॅनलवर नवीन शिकायला. थँक्यू.